Students, today we are going to start the new chapter of your syllabus, which is nothing but the drugs acting on the कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीम. ओके, सो त्याच्या नावातच आहे. याच्यामध्ये आपण जे काही हार्टशी रिलेटेड जे ड्रग्ज आहेत, म्हणजेच हार्ट डिसीजेसमध्ये और वी कॅन से दी डिसऑर्डर्समध्ये जे ड्रग्ज यूज केले जातात, अशा ड्रग्सचा आपण इथे स्टडी करणार आहे. ओके, सो बेसिकली कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीम, ओके, म्हणजे काय, कार्डिओ मीन्स नथिंग बट दी हार्ट अँड व्हस्क्युलर इज नथिंग बट दी ब्लड वेसल्स. म्हणजे हार्ट आणि ब्लड वेसल रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स असतील आणि त्याच्यावरती यूज केले जाणारे जे काही मेडिकेशन असेल किंवा ड्रग्स असतील, त्याचं क्लासिफिकेशन विथ देअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ॲडवर्स इफेक्ट अँड दी डोसेस, हे आपण इथे बघणार आहे. ओके, सो कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीम इट इज नथिंग बट दी we can say cardio is heart, as I explained, and vascular is nothing but the blood vessels. Okay, so heart, we all know the heart has a property of a ऑटोरिदमिसिटी. ओके, सो हार्ट जे आहे हे ऑटोरिदमिसिटी आहे, याला म्हणजे ते ऑटोमॅटिकली पंप होत असतं. देर इज नो नीड ऑफ एक्सटर्नल स्टिम्युलस. ओके, कोणत्याही स्टिम्युलसची तिथे गरज नसते, बिकॉज हार्ट इटसेल्फ जनरेट इट्स ओन इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. ओके, जे काही ॲक्शन पोटेन्शियल रिक्वायर्ड आहे हार्ट पंप होण्यासाठी, त्यासाठी लागणारे जे इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत, दीज आर जनरेटेड इन टू द हार्ट इटसेल्फ. ओके, सो हार्ट इज सप्लाइड विथ द बोथ सिम्पॅथेटिक अँड दी पॅरासिम्पॅथेटिक नर्व. आपण बघितलं जेव्हा पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक किंवा सिम्पॅथोमायमेटिक और द लायटिक, पॅरासिम्पॅथोमायमेटिक और पॅरासिम्पॅथोलायटिक हे ड्रग्स जेव्हा आपण स्टडी करत होतो, आपण तिथे काय बघितलं, दॅट इज what is the action of that particular drug on the heart muscles or kidney or CNS, all of these things we have studied. That is, the heart is supplied with the both sympathetic and parasympathetic nervous system. त्याच्यामुळं होणारे इफेक्ट वेगळे, पण जे त्याचं रेग्युलर वर्क आहे ते करण्यासाठी जी पंपिंग सिस्टीमसाठी, थोडक्यात मला म्हणायचं आहे की पंपिंग सिस्टीमसाठी लागणारं जे ॲक्शन पोटेन्शियल आहे, इट इज जनरेटेड बाय हार्ट इटसेल्फ. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इट हॅव अ प्रॉपर्टी ऑफ अ ऑटोरिदमिसिटी. ओके, so we all know that is SA node is a pacemaker. Okay, so where these impulse or the action potential is generated, SA node, which is nothing but the sinoatrial node. इथे काय होतं, it is a bunch of nerves. okay, ज्याच्यामध्ये काय होतं, या इम्पल्सेस क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे जे काही कॉन्ट्रॅक्शन असेल, वेंट्रिकल्सचं कॉन्ट्रॅक्शन असेल, आर्टरीजचं कॉन्ट्रॅक्शन असेल, ते काय होतं तिथे, किंवा रिलॅक्सेशन, बोथ थिंग्स विल हॅपन बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ और द ड्यू टू द वर्क ऑफ द SA नोड. ओके, सो फंक्शन ऑफ द हार्ट आपल्याला माहिती, इट डिलिव्हर द ब्लड, ऑक्सिजन अँड न्यूट्रियन टू द ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. सो कॉमन हार्ट डिसऑर्डर्स आर दी हार्ट फेल्युअर, कार्डियक अरिथमिया, अंजना पेक्टोरिस अँड दी मायोकार्डियल इन्फाक्शन, विच इज नथिंग बट दी हार्ट अटॅक, ज्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये बोलतो. ओके, सो इथं बाय मिस्टेक अंजना पेक्टोरिस डबल टाईप झाले, हिअर इज द मायोकार्डियल इन्फार्क्शन. ओके, सो मुव्हिंग टू नेक्स्ट स्लाइड. आता आपण वन बाय वन हे डिसऑर्डर्स जे आहेत ते स्टडी करणार आहे. सो फर्स्ट वन इज द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ओके, सो हार्ट फेल्युअर म्हणजे काय, जे त्याचं काम त्याने करायला हवं, इट इज नॉट डुईंग प्रॉपरली, which is nothing but the inability of the heart. okay, so heart capable राहत नाही अशा कंडिशनमध्ये टू मेंटेन द ॲडिक्वेट कार्डियक आउटपुट. ओके, जो काही रिक्वायर्ड कार्डियक आउटपुट आहे तो प्रोव्हाइड करण्यासाठी इट इज नॉट केपेबल टू मीट दी मेटाबॉलिक डिमांड ऑफ दी डिमांड ऑफ दी बॉडी ॲट ऑल द टाईम इज कॉल्ड एज अ हार्ट फेल्युअर. म्हणजे ऑल द टाईम, वेदर द पर्सन इज वॉकिंग और स्लीपिंग और ॲट अ रेस्ट, all the time what the heart actually have to do, that it should provide the whatever metabolic need is there, whether it is a blood and ultimately oxygen and nutrients. जर ते कार्डियक पंपिंग व्यवस्थित होत नसेल, इन सच केसेस काय होईल, कार्डियक आउटपुट व्यवस्थित येणार नाही आणि त्याच्यामुळे बॉडीच्या सगळ्या पार्ट्सना हे सफिशियंटली मेटाबॉलिक डिमांड जे आहे ते फुलफिल करू शकणार नाही. सो इट इज नथिंग बट दी इनॅबिलिटी ऑफ दी हार्ट टू प्रोव्हाइड दी और टू मेंटेन दी ॲडिक्वेट कार्डियक आउटपुट टू मीट द मेटाबॉलिक डिमांड. म्हणजे मेटाबॉलिक डिमांड पूर्ण करण्यासाठी जी कार्डियक आउटपुट आहे ती सफिशियंट होत नाही ड्यू टू द इनॅबिलिटी ऑफ दी हार्ट मसल्स. सो it is called as a heart failure. And congestive heart failure, it is nothing but the chronic heart failure. म्हणजे ऑल ऑफ अ सडन क्रोनिक, म्हणजे अचानक काय होतं,
हार्ट फेल्युअर होतं, विच इज कॅरेक्टराइज्ड बाय, जे कशाने ओळखलं जातं, इनहिबिशन ऑफ अ हार्ट टू मेंटेन द ॲडिक्वेट कार्डियक आउटपुट टू द मेटाबॉलिक डिमांड ऑफ द बॉडी इनिशियली ड्युरिंग द एक्सरसाइज. सो ड्युरिंग एक्सरसाइज इनॅबिलिटी आहे हे दिसतं तसं तिथे, म्हणजे हे सिम्पटम्स दिसतात. अँड आफ्टरवर्ड ॲट दी रेस्ट, म्हणजे सुरुवातीला जेव्हा हार्ट फेल्युअर होत असतं त्या सिच्युएशनमध्ये काय होतं, ड्युरिंग एक्सरसाइज पहिल्यांदा, म्हणजे हेवी मुवमेंट्स जेव्हा केलं, नॉट ओन्ली एक्सरसाइज, हेवी वॉकिंग केलं, हेवी रनिंग थोडंफार केलं तरीसुद्धा, किंवा जसं की आपण जिना चढलो आणि दम लागणं, खूप अतिशय दम लागणं. सो इट इज इनिशियली काय होतं, एक्सरसाइज केल्यानंतर ह्याचे सिम्पटम्स दिसतात. आणि लेटर काय होतं, रेस्ट पोझिशनला, म्हणजे बसलेला जरी असेल, रेस्ट कंडिशनमध्ये जरी असेल तरीसुद्धा काय होतं तिथे त्याचे सिम्पटम्स ऑब्झर्व होतात. ओके, सो दिस इज अबाउट द congestive heart failure. So in congestive heart failure there is a accumulation of a blood in a ventricles and ventricular distension which results in the decrease in force of contraction of the heart and reduce the cardiac output. Okay, so CHF मध्ये काय होतं, बेसिकली काय होतं याच्यामध्ये, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे, हार्ट मसल्स वीक झालेले असतात, त्याच्यामुळे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जो आहे तो काय होतो, कमी होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे वेंट्रिकल्स आहेत ते व्यवस्थित काय होत नाहीत, पंप होत नाहीत. म्हणजे ड्युरिंग दी सिस्टोल जेव्हा होत असतो, ज्यावेळी ब्लड इजॅक्युएट केलं जातं त्यावेळी काय होतं, पूर्ण जे वेंट्रिकल्समधलं ब्लड काय केलं जातं, पंप केलं जातं. तर ड्यू टू द वीकनेस ऑफ दी मसल ऑफ दी हार्ट तिथे काय होतं, हे कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, वेंट्रिकल्समध्ये काय होतं, ब्लड शिल्लक राहतं, म्हणजे जे पूर्ण ब्लड जायला पाहिजे बाहेर ते जात नाही आणि ब्लड काय होतं तिथे शिल्लक राहतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, वेंट्रिक्युलर डिस्टेन्शन, म्हणजे स्वेलिंग ऑफ वेंट्रिकल्स वी कॅन सी, त्या वेंट्रिकल्सचं तिथे स्वेलिंग होतं, हेवीनेस येतो तिथे, आणि त्याच्यामुळे काय होतं, रिझल्ट्स इन डिक्रीज इन फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यामुळे तो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन तिथे अजून कमी होतं. अँड दिस रिझल्ट्स इन रिड्यूस इन द कार्डियक आउटपुट, आणि त्याच्यामुळे काय होतं तिथे कार्डियक आउटपुट कमी होतो. ओके, सो व्हॉट आर द कॉजेस, म्हणजे हे सगळं CHF थोडक्यात होतो का. सो इट इज ड्यू टू द सिस्टोलिक अँड द डायस्टोलिक डिस्फंक्शन. ओके, सिस्टोलिक किंवा डायस्टोलिक या दोन्हीपैकी एकाच्या डिस्फंक्शनमुळे हे ऑब्झर्व होतं. द नेक्स्ट इज द इम्पेअर्ड ॲबिलिटी टू फील अँड इजेक्ट दी ब्लड. हार्ट मसल्सची वीक झाल्यामुळे काय होतं, व्यवस्थित तिथे फिलिंग अँड इजॅक्युएशन ऑफ दी ब्लड तिथे व्यवस्थित होत नाही. ॲबनॉर्मल इन्क्रीजिंग द ब्लड व्हॉल्यूम, त्याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं, ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, म्हणजे वेंट्रिकल्समध्ये ब्लड व्हॉल्यूम तिथे साठत जातो. हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज जर असेल तरीसुद्धा ते काय होतं, CHF होऊ शकतो. अँड इन केस ऑफ अ मायोकार्डियल infarction. So these are some reasons in which CHF can be occur. Okay, now what is the systolic dysfunction and what is the diastolic dysfunction. Okay, so first one is the systolic dysfunction. It is nothing but the deficient pumping action of the ventricles. Okay, systolic dysfunction मध्ये काय येतं, वेंट्रिकल्सची पंपिंग ॲक्शन जी आहे ती वीक होते. ओके, सो वेंट्रिकल्स आर अनेबल टू डेव्हलप द सफिशियंट वॉल टेन्शन. ओके, सो वेंट्रिकल्सच्या ज्या वॉल्स असतात दीज आर पुटिंग सम टेन्शन और प्रेशर ऑन द ब्लड, जो काही ब्लड तिथे प्रेझेंट आहे, आणि त्याच्यामुळे ते ब्लड जे आहे ते इजेक्ट होतं आणि इट कॉल्ड ॲज अ कार्डियक आउटपुट. ओके, सो वेंट्रिकल्स जे आहेत त्या प्रॉपरली ब्लड इजेक्ट करण्यासाठी केपेबल नसतात. म्हणजेच काय, ते जे त्याच्यावरती प्रेशर द्यायला पाहिजे, फोर्सली जे कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे ते होत नाही. ड्यू टू दिस वॉट हॅपन, इम्प्रॉपर इजेक्शन ऑफ दी व्हॉल्यूम ऑफ ब्लड, प्रॉपरली ते काय होत नाही, ब्लड इजेक्ट होत नाही. सो दिस इज द systolic dysfunction. Next is the diastolic dysfunction. Okay, so the ventricle wall is a thickened. Diastolic dysfunction मध्ये काय होते, जी ventricleची ही वॉल असते ती काय होते, इथे थिक होते, आणि थिक झाल्यामुळे काय होते, अनेबल टू रिलॅक्स नॉर्मली. त्याचं थिकनेस झाल्यामुळे ती काय होत नाही, प्रॉपरली काय होत नाही, त्याचं रिलॅक्सेशन होत नाही, रिलॅक्सेशन नाही होत. सो दॅट्स वाय वॉट हॅपन, वेंट्रिक्युलर फिलिंग इज इम्प्रॉपर, रिझल्ट इन डिक्रीजिंग द स्ट्रोक व्हॉल्यूम. अल्टिमेटली काय होतं, प्रॉपर रिलॅक्स होत नाही, त्याच्यामुळे सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये फिल होत नाही. सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये फिल न झाल्यामुळे काय होतं, स्ट्रोक व्हॉल्यूम जो आहे, म्हणजे जेवढा ब्लड एका पंपमध्ये ॲज अ कार्डियक आउटपुट एवढा बाहेर पडायला पाहिजे टू कम्प्लीट दी नीड ऑफ दी
बॉडी तेवढा तिथे काय होत नाही, बाहेर पडत नाही आणि अल्टिमेटली देर इज अ सिच्युएशन ऑफ दी CHF. ओके, सो दे हिअर वी आर गोइंग टू सी दी पॅथोफिजिओलॉजी ऑफ दी CHF. सो फर्स्ट पॅथोफिजिओलॉजी आपण आधी इथे बघणार आहे, नंतर सेकंड म्हणजे 2 टाईपने आपण इथे बघणार आहे. सो फर्स्ट इज द व्हॉट हॅपन CHF ऑकर व्हेन द कार्डियक आउटपुट इज इन्सफिशियंट. आपण जसं बघितलं कार्डियक आउटपुट इन्सफिशियंट असतं तेव्हाच काय होतं, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हा तिथे डिसऑर्डर आपल्याला दिसतो. सो व्हॉट इज, त्याच्यामुळे काय होतं, इम्बॅलन्स बिटवीन O2 डिमांड अँड सप्लाय ऑकर्स. दॅट इज जे त्यांनी सांगितलं मेटाबॉलिक डिमांड जी आहे बॉडीची तिथे काय होतं, इम्बॅलन्स होतो. म्हणजे बिटवीन द O2 डिमांड म्हणजे ऑक्सिजनचा जेवढा डिमांड आहे आणि सप्लाय आहे याच्यामध्ये काय होतं, तिथे इम्बॅलन्स होतो. सो दिस रिझल्ट्स इन व्हेंट्रिक्युलर डिस्फंक्शन. त्याच्यामुळे काय होतं, तिथे व्हेंट्रिकल्सचं डिस्फंक्शन होतं, विच इज नथिंग बट द सिस्टोलिक और द डायस्टोलिक डिस्फंक्शन. ओके, सो ते ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक डिस्फंक्शन. सो सिस्टोलिक डिस्फंक्शनमध्ये काय होतं, व्हेंट्रिकल्स आर डायलेटेड. सिस्टोलिक डिस्फंक्शनमध्ये काय होतं, व्हेंट्रिकल्स डायलेट होतात अँड नॉट एबल टू प्रोड्यूस द सफिशियंट वॉल टेन्शन. त्याच्यामुळे काय होतं, कार्डियक आउटपुट म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम अगेन सफिशियंट तिथे होत नाही आणि ब्लड जे आहे इट इज रिमेन इन टू दी व्हेंट्रिकल्स. ओके, सो सिस्टोलिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन जिथे होतं. ओके, सो सिस्टोलिक डिस्फंक्शनमध्ये व्हेंट्रिकल्स डायलेट होतात आणि सफिशियंट वॉल टेन्शन प्रोड्यूस करत नाही, त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट हा रिड्यूस होतो. आणि डायस्टोलिक डिस्फंक्शनमध्ये काय होतं, वॉल्स आर गेट थिकन ड्यू टू दिस रिझन दीज आर अनेबल टू प्रॉपरली रिलॅक्स. मग रिलॅक्स प्रॉपर नाही झाल्यामुळे काय होतं, अगेन देर इज अ इम्प्रॉपर फिलिंग ऑफ दी ब्लड इन टू दी व्हेंट्रिकल्स. ओके, सो ड्यू टू दिस हार्ट अनेबल टू फोर्स ड्यू टू दिस हार्ट अनेबल टू फोर्स सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड फ्रॉम इट. मग या डिस्फंक्शनमुळं म्हणजे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक या दोन्ही डिस्फंक्शनमुळं काय होतं, म्हणजे प्रॉपरली एकतर स्ट्रोक प्रॉपरली कॉन्ट्रॅक्शन होत नाही, त्याच्यामुळे सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड बाहेर जात नाही आणि प्रॉपरली रिलॅक्स पण होत नाही, त्याच्यामुळे सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड पण तिथे शिल्लक राहत नाही. सो त्याच्यामुळे काय होतं, इथे टोटली ओव्हरऑल काय होतं, इथे जी काही रिक्वायरमेंट आहे ब्लडची किंवा सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड इज नॉट एबल टू सप्लाय फ्रॉम दी हार्ट. सो ब्लड गेट स्टोर्ड इन अ व्हेंट्रिकल्स. त्याच्यामुळे काय होतं, ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये स्टोअर होतं. ड्यू टू दिस वॉट हॅपन, देर इज अ डिस्टेन्शन ऑफ हार्ट. ओके, डिस्टेन्शन होतं हार्टचं म्हणजे काय, हार्टचं स्वेलिंग होतं अँड दिस रिझल्ट्स इन अ फायनली हार्ट फेल. त्याच्यामुळे काय होतं, देर इज अ हार्ट फेल होतो आपल्याला जे काही आपण बघतोय ते. सो बेसिक आहे इथे. पहिल्यांदा काय होतं, जेव्हा कार्डियाक आउटपुट इन्सफिशियंट असतो त्यावेळी काय होतं, इथे हे ऑब्झर्व व्हायला चालू होतं. सो कार्डियाक आउटपुट इन्सफिशियंट असेल तर अल्टिमेटली देर इज अ इम्बॅलन्स बिटवीन द O2 डिमांड अँड द O2 सप्लाय. सो त्याच्यामुळे काय होतं, व्हेंट्रिक्युलर डिस्फंक्शन होतं. व्हेंट्रिक्युलर डिस्फंक्शन होतं म्हणजे काय होतं, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक डिस्फंक्शन होतं. सिस्टोलिक डिस्फंक्शनमध्ये काय होतं, व्हेंट्रिकल्स डायलेट होतात आणि जे काही रिक्वायर्ड वॉल टेन्शन अप्लाय करायला पाहिजे तेवढं सफिशियंटली ते करू शकत नाहीत. ओके, आणि डायस्टोलिकमध्ये काय होतं, जे वॉल्स आहेत त्या थिक होतात आणि रिलॅक्स प्रॉपरली होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे बेसिकली काय होतं, जे काही ब्लड आहे इट इज गेट ड्यू टू दिस द अनेबल टू फोर्स द सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड. त्याच्यामुळे जे काही सफिशियंट रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ब्लड आहे विच इज नथिंग बट दी कार्डियक आउटपुट ते सफिशियंटली इजेक्ट केलं जात नाही आणि त्याच्यामुळे द ब्लड गेट स्टोअर्ड इन टू दी व्हेंट्रिकल्स. त्याच्यामुळे ब्लड काय होतं, व्हेंट्रिकल्समध्ये स्टोअर होतं आणि डिस्टेन्शन ऑफ हार्ट म्हणजे स्वेलिंग ऑफ हार्ट तिथे होतं आणि अल्टिमेटली देर इज अ फेल. ओके, हार्ट फेल. हे झाली एक पॅथोफिजिओलॉजी. सेकंड वन इज द व्हेन सोडियम लेवल फॉल. जेव्हा सोडियमची लेवल फॉल होते, कमी होते, तेव्हा काय होतं, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हे इनॅक्टिव्ह राहतं. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इनॅक्टिवेट राहिल्यामुळं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममधून काय होत असतं, कॅल्शियम रिलीज होत असतं. तर सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इनॅक्टिव्ह राहिल्यामुळे काय होतं, कॅल्शियम रिलीज होत नाही. सो ड्यू टू दिस व्हॉट हॅपन, देर इज अ लोअर द लेवल ऑफ दी कॅल्शियम. ओके, सो कॅल्शियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन. कॅल्शियम आयन जे आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर दी कॉन्ट्रॅक्शन. सो त्याच्यामुळे काय होतं, कॅल्शियमची लेवल लो झाल्यामुळं, त्याची क्वांटिटी कमी झाल्यामुळं इट लीड्स टू वीक मायोकार्डियल सिस्टोल. त्याच्यामुळे काय होतं, जो काही सिस्टोल आहे तो वीक होतो.
तो वीक झाल्यामुळे काय होतं, अल्टिमेटली अक्युम्युलेशन ऑफ ब्लड इन टू द व्हेंट्रिकल्स. सिस्टोल वीक झाल्यामुळे व्हेंट्रिकलमधून पूर्णपणे ब्लड इजॅक्युएट केलं जात नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये शिल्लक राहतं, स्टोअर होतं. त्याच्यामुळे व्हेंट्रिकल्सचं काय होतं, डिस्टेन्शन होतं. सो हार्ट ट्राईज टू एक्सपेल अक्युम्युलेटेड ब्लड, आणि ते हार्ट जे व्हेंट्रिकल्समध्ये ब्लड ॲक्युम्युलेट झालेलं आहे ते बाहेर ढकलण्याचा हार्ट प्रयत्न करत राहतं. आणि त्याच्यात काय होतं, हार्ट गेट एक्झॉस्टेड अँड फेल टू वर्क. ओके, कारण त्याचे मसल्स वीक झाले असतात, मग त्याच्यामुळे हार्ट काय होतं, एक्झॉस्ट होतं आणि वर्क करायला फेल होतं आणि अल्टिमेटली देर इज अ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ओके, सो these are the two pathophysiology behind this congestive heart failure. Okay, so next we are going to see the classification, in which एक क्लास तर आपण फार्माकोग्नोसी मध्ये स्टडी केलेला आहे, which is nothing but the cardiac glycosides or which are nothing but the cardiotonics. okay, आठवते आपण स्टडी केला होता डिजिटॅलिस अंडर दिस. सो बेसिकली आपल्याला इथे काय करायचं आहे, वी नीड टू इम्प्रूव्ह द स्ट्रेंथ ऑफ द हार्ट मसल और वी नीड टू इम्प्रूव्ह द force of contraction of the heart muscles. Okay, so first we can use the cardiac glycosides. So digitalis derivative like the decoxing, digitoxin or the strophanthin can be used as a cardiac glycoside. Okay, next is the phosphodiesterase 3 inhibitors. Okay, आता phosphodiesterase 3 it is a enzyme. ओके, हे एक हार्टमध्ये प्रेझेंट असलेलं एन्झाईम असतं. याच्यामुळे काय होत असतं, एक अजून एक एन्झाईम रिलीज होत असतं आणि त्याच्यामुळे काय होत असतं, तिथे अजून एक एन्झाईम रिलीज झाल्यामुळे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. मग ते आपल्याला इथे नको आहे, म्हणून आपण काय करतो, फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर्स आपण तिथे देतो. सो हे एन्झाईम रिलीज होत नाही आणि त्याच्यामुळे जे होणारं एन्झाईम रिलीज होणार आहे ते सुद्धा तिथे थांबतं. ओके, सो एक्झाम्पल्स आर द ambrinon and the milrinone. Okay, and next is the cardiac stimulant or the inotropic agent. Inotropic agent means what? The agent which improve the force of contraction of the heart. Inotropic, positive chronotropic हा वर्ड तुम्हाला प्रॅक्टिकल सेशनमध्ये ऐकायला मिळेल. सो inotropic means increase the force of contraction. This is called as the inotropic. Okay, so examples are the dopamine and the dobutamine. So these are the three classes only under this. So next we are going to study the cardiotonics. Okay, which is nothing but the digitalis. Okay, digitalis किंवा कार्डियक ग्लायकोसाइड्स ज्याला आपण म्हणतो ते आपण आता इथे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, अँड विच इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर सिलेबस. ओके, सो कार्डियोटॉनिक्स द ड्रग विच इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन द हायपोडायनामिक स्टेट ऑफ द हार्ट and used for the treatment of the congestive heart failure are called as a कार्डिओटॉनिक्स. ओके, हायपोडायनॅमिक स्टेट म्हणजे काय, जिथे वीक झालेले असतात हार्ट मसल्स, अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपण फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी जे ड्रग्स यूज केले जातात किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये जे ड्रग यूज केले जातात त्याला कार्डिओटॉनिक्स असं बोललं जातं. ओके, सो डायरेक्टली वी आर गोइंग टू सी दी mechanism of action of the digitalis. Okay, so it is the most very important point of your syllabus. Okay, जसं हा डिप्लोमा फर्स्ट इयरला इम्पॉर्टंट होता तसंच आता सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, सो डिजिटॅलिस व्हॉट इट डूज, इट इनहिबिट द सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप ऑफ द मायोकार्डियम मसल्सचं जे सोडियम पोटॅशियम जे पंप आहेत त्याला काय करतं, ते इनहिबिट करतं. त्याच्यामुळे काय होतं, देर इज अ अक्युम्युलेशन ऑफ द सोडियम इंटरनली. ओके, सोडियम आयन्सचं काय होतं, त्याच्यामुळे इंटरनली त्याचं अक्युम्युलेशन इन्क्रीज होतं आणि डिपोलरायझेशनची जी फेज आहे म्हणजेच ॲक्शन पोटेन्शियल जिथे होतं ती फेज काय होते, तिथे प्रोलॉंग होते, म्हणजे कोणतंच ॲक्शन पोटेन्शियल तिथे जनरेट होत नाही. ओके, सो ड्यू टू दिस व्हॉट हॅपन, देर इज अ ॲक्टिवेशन ऑफ द सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जसं आपण मगाशी बघितलं, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम जर ॲक्टिवेट झालं, इट रिस्पॉन्सिबल टू रिलीज दी कॅल्शियम. मग हे काय करतं, कॅल्शियमला रिलीज करतं. सो कॅल्शियम रिलीज झाल्यामुळं कॅल्शियम इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस दी कॉन्ट्रॅक्शन. सो फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन्स आर देअर. सो दॅट्स वाय वॉट विल हॅपन, कम्प्लीट एम्प्टिंग ऑफ दी हार्ट अँड अल्टिमेटली इट रिस्टोर दी मायोकार्डियल फंक्शन. ओके, त्याच्यामुळे काय होतं, मायोकार्डियल फंक्शन तिथे रिस्टोर होतं. ओके, सो परत एकदा आपण बघूयात.
तर काय होतं डिजिटॅलिसमध्ये सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप जे आहे मायोकार्डियम मसल्समध्ये जे प्रेझेंट असतात ते इनहिबिट केले जातात. इनहिबिट केल्यामुळे काय होतं जे सोडियम आहे ते इंट्रासेल्युलरली शिल्लक राहतं. त्याच्यामुळे काय होतं इंट्रासेल्युलरली ते अक्युम्युलेट झाल्यामुळे जी डिपोलरायझेशनची फेज आहे ॲक्शन पोटेन्शियलमधली म्हणजे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करण्यातली ती फेज काय होते प्रोलॉंग होते म्हणजे काही काळासाठी वाढवली जाते. त्याच्यामुळे काय होतं सोडियम आत राहिल्यामुळे आणि ही फेज वाढवल्यामुळे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲक्टिवेट होतं आणि त्याच्यामुळे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲक्टिवेट होतं म्हणजेच तिथे काय होतं देर इज अ रिलीज ऑफ दी calcium and this calcium is responsible for the forceful contraction and due to the forceful contraction there is a complete emptying of the heart and this restore the myocardial function. आणि त्याच्यामुळे जे काही डिसऑर्डर तिथे ऑब्झर्व होतो तो काय होतो तिथे कमी होतो. सो दिस इज अबाउट द पॅथोफिजिओलॉजी ऑफ दी or the mechanism of action of the digitalis which is very important. Okay, next is the pharmacological actions of the digitalis on the different parts. Okay, so first is the cardiac action. So digitalis has direct action on the myocardial contractility. आपण बघितलं डायरेक्टली मायोकार्डिया मध्ये प्रेझेंट असणारे सोडियम पोटॅशियमवरती ते ॲक्शन दाखवतं म्हणजेच काय अल्टिमेटली ते त्याच्या कॉन्ट्रॅक्शनवरती काम करतं डायरेक्टली. आणि इलेक्ट्रोफिजिओलॉजी प्रॉपर्टीज म्हणजेच काय मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल म्हणजे सोडियम पोटॅशियम एटीपेजला ते क्लोज करतं म्हणजेच काय इलेक्ट्रिकल इम्पल्सला सुद्धा ते तिथे अफेक्ट करतं. ओके, सो डायरेक्टली इट ॲक्ट डायरेक्टली इट कॉजेस द डोस डिपेंडंट इन्क्रीज इन द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी हार्ट. ओके, सो जसं डोस डिपेंडंट ह्याची ॲक्शन आहे सो डोस डिपेंडंट जसं जसं डोस वाढवाल तसं तसं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन तिथे इम्प्रूव्ह दिसणार म्हणजेच काय इट शोज दी पॉझिटिव्ह आयोनोट्रॉपिक इफेक्ट. ओके, सो पॉझिटिव्ह म्हणजे काय वाढवत जातं आणि आयनोट्रॉपिक म्हणजे काय फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, सो ते काय करतं पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट दाखवतं म्हणजे जसा डोस वाढवेल तसा इफेक्ट पण वाढतो. दिस रिझल्ट इन मोर व्हेंट्रिक्युलर एम्प्टिंग विथ द रायझिंग कार्डियक आउटपुट अँड एनहान्स द कॅपॅसिटी ऑफ प्रोपेल ब्लड अगेन्स्ट द पेरिफेरल रेझिस्टन्स अँड एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम इज रिड्यूस. मग त्याच्यामुळे काय होतं जो काय आपला डिसऑर्डर किंवा डिस्फंक्शन तिथे दिसतो विच इज नथिंग बट दी तिथे काय होत असतं ब्लड अक्युम्युलेट होत असतं व्हेंट्रिकल्समध्ये. तर हे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट दाखवल्यामुळे काय होतं जे व्हेंट्रिकल्स आहेत पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक म्हणजे काय इट इम्प्रूव्ज दी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. मग फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इम्प्रूव्ह झाल्यामुळे जे व्हेंट्रिकल्समध्ये ब्लड अक्युम्युलेट होतं ते होत नाही म्हणजेच काय व्हेंट्रिकल्स टोटली एम्प्टी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं कार्डियक आउटपुटसुद्धा तिथे एनहान्स होतं ॲज वेल ॲज जो काही एनहान्स द कॅपॅसिटी ऑफ द प्रोपेल ब्लड अगेन्स्ट द पेरिफेरल रेझिस्टन्स. जो पेरिफेरल रेझिस्टन्स आहे त्याच्या अगेन्स्ट काय करतं हे ॲज इट ॲक्ट ॲज अ पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक हे पूर्ण काय करतं ब्लड कार्डियक आउटपुट हे चांगल्या प्रकारे इजॅक्युलेट करतं अँड एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम इज रिड्यूस. त्याच्यामुळे जो शेवटी राहणारा व्हॉल्यूम आहे ब्लडचा तो काय होतो रिड्यूस होतो म्हणजे कमी होतो आणि अल्टिमेटली व्हेंट्रिक्युलर डिस्टेन्शन जे ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये शिल्लक राहण्यामुळे होतं ते तिथे होत नाही. ओके, सो हार्ट रेट डिक्रीज बाय डिजिटॅलिस इन पेशंट विथ द CHF बट नॉट अफेक्ट टू दी नॉर्मल इंडिव्हिज्युअल. ज्या पेशंटमध्ये किंवा नॉर्मल पेशंटमध्ये काय होतं हार्ट रेट इथे डिक्रीज होत नाही आणि ज्या पेशंटला CHF आहे त्यांच्यामध्ये डिजिटॅलिस काय करतं हार्ट रेट डिक्रीज करतं. देन इन्क्रीज इन द मीन आर्टरियल ब्लड प्रेशर इन द नॉर्मल इंडिव्हिज्युअल. पण नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये काय करतं मीन आर्टरियल ब्लड प्रेशर जे आहे टोटल रिक्वायर्ड आर्टरियल ब्लड प्रेशर जे आहे ते काय करतं तिथे इन्क्रीज करतं. नाव किडनी डायुरेसिस occurs in CHF patient due to increase in the rate of excretion of the sodium potassium and the water. ओके, सोडियम पोटॅशियम आणि वॉटर याचं एक्सक्रीशन काय होतं इथे इन्क्रीज होतं. ते इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं डायुरेसिसची ॲक्शन. डायुरेसिस म्हणजे काय दीज आर द or it is a condition in which there is a excessive urine formation. Okay, next is the CNS वरती काय हाय डोस कॉजेस द CTZ स्टिम्युलेशन. ओके, सो किमोरिसेप्टार ट्रिगर झोन ज्याला म्हणतो त्याचं स्टिम्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे नॉशिया आणि वॉमिटिंग तिथे ऑब्झर्व होतं. जसं की आपण बघितलं जे लॅबोरेटरीमध्ये ॲनिमल्स यूज करतो त्याच्यातल्या एका ॲनिमलला आपण स्टडी केला दॅट इज द
त्याच्यामध्ये किमोरिसेप्टर ट्रिगर झोन ॲबसेंट होतो. दॅट्स वाय वी कॅन स्टडी दी or we can give the drug orally to that particular animal. Why? तर किमोरिसेप्टर ट्रिगर झोन जो आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ दी नॉशिया और दी वॉमिटिंग. ओके, सो त्याच्यावरती स्टिम्युलेशन होतं, त्याच्यामुळे काय होतं इथे वॉमिटिंग आणि नॉशिया होऊ शकतं. ओके, ना व्हॉट आर द साईड इफेक्ट्स और दी वी कॅन सी दी ॲडवर्स इफेक्ट. सो ॲडवर्स इफेक्ट कार्डियक अरिथमिया. आपण फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो याच्यामध्ये, जे कमी झालेलं असतं. एक्सेसिव्ह झालं तर अरिथमिया होणार, म्हणजे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन एक्सेस होणार. अनोरेक्झिया, नॉशिया अँड दी वॉमिटिंग. ओके, अनोरेक्झिया मीन्स इट इज अ ॲक्च्युली डिसफंक्शन विच इज ऑब्झर्व इन टू द वुमन्स. म्हणजे बेसिकली वुमन्स मे फील दॅट इफ शी ईट एक्सेसिव्ह और शी विल गेट फॅट. ओके, असं एक माइंडसेट होतं, त्याला अनोरेक्झिया असं बोललं जातं. ओके, नेक्स्ट इज द न्यूरोलॉजिकल टॉक्झिसिटी, ज्याच्यामध्ये व्हिज्युअल डिस्टर्बन्स, नमनेस इन लिप्स, टॉप ऑफ द नोज, इयर्स, चीक्स अँड कन्फ्युजन मे ऑकर. ओके, सो व्हिज्युअल डिस्टर्बन्स होतो. नमनेस म्हणजे सेन्सेशन कमी येतं, बधीरपणा ज्याला म्हणतो आपण. लिप्समध्ये, नोजमध्ये म्हणजे नोजच्या टॉपवरती, इयर्समध्ये आणि चीक्समध्ये हे नमनेस येऊ शकतो आणि कन्फ्युजन मे क्रिएट. ओके, सो मिसलेनियस टॉक्झिसिटी, स्किन रॅश और द इओसिनोफिलिया. ओके, सो नेक्स्ट इज द थेरप्युटिक यूजेस. यूज कधी केलं जातो? हार्ट फेल्युअरमध्ये, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये, ॲट्रियल फायब्रिलेशन और द ॲट्रियल फ्लटरमध्ये और द टॅकिकार्डिया. ओके, ॲट्रियल फायब्रिलेशन और फ्लटर म्हणजे अगेन द सेम अबाउट द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ॲट्रिया अँड दी आर्ट्रिया. Okay, so this is about the therapeutic uses. Now next is the contraindication. So where it should not be used. So it should not be used in a cardiac arrhythmia. Patientला जर ऑलरेडी कार्डियक अरिथमिया असेल, in such cases it should not be used. हायपोकॅलेमिया म्हणजे पोटॅशियमची कमतरता असेल तर. then calcium administration, already if the patient is on the calcium administration, in such cases it should not be used. previous digitalis therapy दिलेली असेल तर, and patient in a क्विनिडिन थेरपी, या कंडिशनमध्ये हे यूज केलं जात नाही. व्हॉट आर द प्रिपरेशन्स? सो डिगॉक्झिन टॅबलेट विच हॅव अ ब्रँड नेम लॅनॉक्झिन और द डिकॉक्स, अँड द डोज शुड बी 0.25 to 1.25 milligram, and डिकॉक्झिन इंजेक्शन विच इज नथिंग बट द डिगॉक्झिन 0.5 milligram per 2 ml एवढा तिथे डोस दिला जातो. ओके, नेक्स्ट इज द टॉक्झिसिटी ऑफ द डिजिटॅलिस. दिस थिंग शुड बी इम्पॉर्टंट. सो डिजिटलायझेशन, it is nothing but the toxicity of the digitalis. Okay, so the dosing schedule and route of decoxing administration to achieve the desired pharmacological response is called as a digitalization. Okay, जेवढा डोस रिक्वायर्ड आहे म्हणजे जो शेड्यूल आणि रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन यूज करून जेवढा डोस फार्माकोलॉजिकल ॲक्शन दिसण्यासाठी यूज केला जातो, इट इज कॉल्ड ॲज अ digitalization. And digitalis toxicity or over digitalization, it is nothing but the toxicity of the digitalis. Okay, so the increase in serum level of the decoxin above 0.5 to 2.5 milligram per ml. Okay, so जर 0.5 to 2.5 milligram per ml एवढं जर सीरममध्ये डिकॉक्झिन ऑब्झर्व होत असेल, देन वी कॅन से इट इज अ डिजिटॅलिस टॉक्झिसिटी. ओके, और ओवर डिजिटलायझेशन. सो व्हॉट आर द सिम्टम्स? अनोरेक्झिया, नॉशिया, वॉमिटिंग, ब्रॅडिकार्डिया. ओके, जिथे हार्ट रेट कमी होतो त्याला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं. कार्डियाक अरिथमिया इन कॉम्बिनेशन विथ द हार्ट ब्लॉक, अँड द रेस्टलेसनेस, नर्वसनेस, ॲजिटेशन अँड दी व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस. दीज आर दी symptoms can be seen into the over digitalization. Okay, so what treatment should be given? Obviously immediately stop the digitalis therapy, stop any diuretics in the continuation. Okay, so as it produce already diuresis action, so diuretics जर देत असाल तर अशा कंडिशनमध्ये डायुरेटिक्स द्यायचे नाहीत. जर देत असाल तर चालू असतील. ब्रॅडिकार्डिया झालेला आहे, आपण बघितलं. ब्रॅडिकार्डिया होतं म्हणजे काय? देर इज अ डिक्रीज इन अ हार्ट रेट, सो इट कॅन बी इम्प्रूव्ह बाय गिवन द इंजेक्शन ऑफ द ॲट्रोपिन 1 milligram बाय इंट्रामस्क्युलर रूट. ॲट्रोपिनचं इंजेक्शन जर दिलं, ॲट्रोपिन इज ॲक्ट ॲज अ पॅरासिम्पॅथोलायटिक. ओके, थोडंसं मागे जाऊन बघा. पॅरासिम्पॅथोलायटिक म्हणजे अँटी मस्कॅर्निक. ओके, ॲज अ अँटी मस्कॅर्निक हा ॲक्ट होतो.
म्हणजे मस्कॅर्निक रिसेप्टरला हा ब्लॉक करतो. सो अल्टिमेटली काय होतं, मस्कॅर्निक रिसेप्टरला ब्लॉक केल्यामुळं ब्रॅडिकार्डिया जो आहे तो तिथे त्याच्यामध्ये काय होतं, तिथे इम्प्रूव्हमेंट दिसते. ओके, म्हणजेच हार्ट रेट इन्क्रीज होतो. ओके, सो जर तुम्ही थोडं मागं जाऊन बघितलं तर ॲट्रोपिनची हार्टवरती होणारी ॲक्शन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, सो जी माइल्ड टॉक्झिसिटी झाली असेल, सो दिस माइल्ड टॉक्झिसिटी कॅन बी ट्रीटेड बाय यूजिंग द ओरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी पोटॅशियम सॉल्ट 5 to 5.7 ग्रॅम. ओके, पोटॅशियम सॉल्ट यूज करून आपण इथे काय करू शकतो, जी टॉक्झिसिटी झालेली आहे ती रिड्यूस करू शकतो. देन सिव्हिअर टॉक्झिसिटी जर झाली असेल तर देर शुड बी युजिंग द और ट्रीटिंग इट कॅन बी ट्रीटेड बाय अँटी डिकॉक्झिंग स्पेसिफिक अँटीबॉडीज. ओके, स्पेसिफिक अँटीबॉडीज आहे, अँटीबॉडीज दिल्या जातात which act as a anti-decoxing. So this is about the CHF. Okay, so cardiovascular system च्या अंडर आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये, हार्ट फेल्युअर म्हणजे काय, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे काय, व्हॉट इज द पॅथोफिजिओलॉजी ऑफ द CHF, जी 2 वेजने होऊ शकते, क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग्स, अँड अंडर दिस द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग विच इज नथिंग बट दी digitalis. This one we have seen, as well as we have seen the digitalis toxicity, or it is also called as a over digitalization. हे 2 पॉईंट आपण इथे कवर केलेले आहे. सो या चॅप्टरमधला जो फर्स्ट डिसऑर्डर आहे विच इज नथिंग बट दी CHF हा कवर झालेला आहे. ओके, सो याच्यानंतर आपण अँटी अरिथमिक ड्रग हा चॅप्टर बघणार आहे. ओके, जो या चॅप्टरच्या अंडर येतो. ओके, थँक्यू.